नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज कसं काढायचं याविषयी माहिती घेणार आहोत आणि डेसिमलचा फॉर्मॅट विषयी पण माहिती घेणार आहोत. म्हणजे दशांशच्या फॉर्मॅटविषयी माहिती घेणार आहोत. तर चला तर मग बघूया. तर आपल्याकडे दिलेले आहे स्टुडंटचा रिझल्टचा डाटाबेस. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टुडंटचं टोटल काढून घेतलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्याचं टोटल काढून घेतलं होतं. तर त्याच्यानंतर आपल्याला आज काढायचे पर्सेंटेज त्या टोटलवरून. तर आता आपण इथे बघू शकता आपल्याला एकूण 6 विषय आहेत आणि ते टोटल दिलेले आहे. तर आपण पर्सेंटेजच्या सेलमध्ये आपण पर्सेंटेज काढूया. तर आपण सगळ्यात पहिले एक सेल सिलेक्ट केली आहे पर्सेंटेजची. त्याच्यामध्ये इज इक्वल टू प्रेस केलं. त्याच्यानंतर ती ब्रॅकेट ओपन केलं. टोटल सिलेक्ट केली. ज्या कॉलममध्ये टोटल आहे त्या कॉलममधला एक सेल सिलेक्ट केला. मल्टिप्लाय बाय 100 केलं. ब्रॅकेट क्लोज केला. डिव्हायडेड बाय आपल्याला विषय आहेत 6. प्रत्येक विषय हा 100 मार्काचा असल्यामुळे 600 ने डिव्हाईड केलं त्याला. एंटर प्रेस केलं. तुम्ही बघू शकता इथं पर्सेंटेज आलेला आहे 59.8333. तर आता तुम्ही इथे बघू शकता हे पर्सेंटेज आलेलं आहे. त्याच्यानंतर ती आपण आता ऑटोफिलचा वापर करून या बाकीच्या विद्यार्थ्याचं राहिलेल्या टोटल काढून घेऊ. ऑटोफिल इथे डबल क्लिक करा किंवा इथून तुम्ही ड्रॅग करा या दिलेल्या सेलच्या कॉर्नरच्या ग्रीन डॉटला. ड्रॅग पण करू शकता अशा प्रकारे ओढू शकता किंवा त्याच्यावरती इकडे बघा ओढल्याने पण होतं किंवा तुम्ही याच्यावरती डबल क्लिक करू शकता. तर आता इथे तुम्ही बघू शकता टोटल पर्सेंटेज आलेलं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज आलेलं आहे. पण इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा पर्सेंटेजचा फॉर्मॅट वेगवेगळा आहे. इथं 59.8333 आहे. तर इथं फक्त 67 आहे. 67%. इथं 59 पॉइंट परत 66 म्हणजे पॉइंटच्या नंतर डेसिमल पॉइंटच्या नंतर 6 आकडे आहेत. इथं पण 6 आकडे आहेत डेसिमल पॉइंटच्या नंतर. इथे बघू शकता डेसिमल 64च्या नंतर डेसिमल पॉइंट पण नाही आणि डेसिमल पॉइंटच्या नंतर आकडे पण नाहीत. इथं बघू शकता 67.5 म्हणजे डेसिमल पॉइंटच्या नंतर एकच आकडा आहे. हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे. प्रत्येक पर्सेंटेज हे वेगवेगळ्या फॉर्मॅट आहेत. आपण आता याला एकाच फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी काय करणार? ही रेंज सिलेक्ट करून घेणार पर्सेंटेजची. त्याच्यानंतर ती राइट क्लिक करणार. राइट क्लिक केल्याच्या नंतर ती तुम्ही इथे बघू शकता फॉर्मॅट सेल हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. याच्यावरती क्लिक करा. याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स तुमच्याकडे येईल. फॉर्मॅट सेल नावाचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्याच्यानंतर ती तुम्ही जनरलवरती असताना सर्वात शेवटी कस्टममध्ये या. तुम्ही इथे कस्टममध्ये आल्याच्या नंतर तुम्ही इथे डायरेक्ट 2 नंबरचा ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता इथे 0.00 किंवा दुसरा एक ऑप्शनमध्ये या जनरलला सिलेक्ट करा आणि इथं मॅन्युअली तुम्ही टाइप पण करू शकता. 0 पॉइंट आपल्याला किती दशांश पाहिजे. या पॉइंटच्या नंतर डेसिमल पॉइंटच्या नंतर किती आकडे पाहिजे आपल्याला. आपल्याला 2 आकडे जर पाहिजे असतील तर इथं 0च्या नंतर डेसिमल पॉइंटच्या नंतर आपण 2 0 देणार आणि ओके प्रेस करणार. आता तुम्ही बघू शकता सर्व जे पर्सेंटेज आहेत ते एकाच फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. डेसिमल पॉइंटच्या नंतर प्रत्येकाला 2 डिजिट आलेले आहेत. जर आपल्याला 3 डिजिटचं डेसिमल पॉइंटच्या नंतर 3 डिजिट घ्यायचे असतील तर आपण काय करणार? फॉर्मॅट सेल करणार, क्लिक करणार फॉर्मॅट सेलवरती. कस्टमवरती जाणार. आता इथं फक्त आपल्याला इथं दिलेलंच आहे अगोदरच आपण परत एकदा करू 0.30 पॉइंटच्या नंतर 3 0 1, 2, 3 आता बघू शकता तुम्ही. इथे डेसिमल पॉइंटच्या नंतर 3 0 आलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही या डेसिमल पॉइंटच्या नंतरचे जे डिजिट असतात त्यांना पण तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता एकाच फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.